आणखी एक मोठी बातमी आहे। ठाणे महानगरपालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल 600 कोटींची वाढ करून 5400 कोटींपेक्षा जास्तीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला। पण एकीकडे बजेटच्या आकड्यांमध्ये वाढ होत असतानाच पालिकेच्या आर्थिक कारभारावर गंभीर आरोप होत आहेत। गेल्या 5 वर्षात एकदाही महापालिकेचं लेखापरीक्षण झालेलं नाही, त्यामुळे महापालिकेच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। ठाणे महानगरपालिकेच्या तब्बल 3,37,53,लाख रुपयांचा हिशोबच मिळेनासा झालाय। यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला, त्याला सत्ताधाऱ्यांनीही उत्तर दिलंय। 25 लाख लोकांची महापालिका आहे, त्याचा काय लेखाजोखा आहे, त्याचा ऑडिट रिपोर्ट 5-5 वर्ष जर तुम्ही नसाल देत तर ही एक प्रकारे लूटची छूटच आहे आणि याच्यावर कारवाई शून्य आहे। आणि हे नेहमीच आहे, हा प्रथा परंपरा आहे की काय ठाणे शहराची महापालिकेची कोणाला माहिती। अनेक करोडो रुपयाचं या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी पैसे आले, निरनिराळ्या चौक सुशोभीकरण, रस्ते, अनेक गोष्टींकरता, पण त्याचा लेखाजोखा पाहिजे ना। ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला। ते काय तुम्हीच दाखवलं ना, 30 ते काय ते बाईक अँब्युलन्स इथे सडक पडले आहेत। हा पापाचा माल गप्पा। ऑडिट हे कंपल्शन मला वाटतं प्रत्येक बजेटचं झालं पाहिजे आणि तो जर ऑडिट जर 5 वर्षापासून झालेलं नसेल तर दुर्दैव आहे। आणि ऑडिट करायला घाबरत का असेल, कारण या ऑडिटमध्ये भरपूर चोऱ्या पकडल्या जातील आणि म्हणून हे ऑडिट केलं जात नाही असा माझा आरोप आहे। आणि आम्ही ते पण सांगितलेलं आहे की शासनाने जो काही निधी या ठिकाणी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये इथे पाठवला असेल त्याचं संबंध ऑडिट करावं, ही कामं झाली आहेत की नाही बघावं आणि खरोखर कामं केली आहेत का अशीच बिलं काढलेली आहेत। असं काही नसतं, ह्या बातम्या पसरलेल्या असतात। महानगरपालिकेचा हिशोब मिळत नाही, ग्रामपंचायतीचा पण हिशोब मिळतो, महापालिकेचा पण हिशोब मिळेल। केवळ विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करण्यासाठी या सर्व गोष्टी करतायत। तर आज राज्यामध्ये राजकीय धुळवडीची धमाल पाहायला मिळाली। बुरा न मानो होली है असं म्हणत राजकीय नेते रंगात रंगून गेले। नेहमी एकमेकांवर टीका करणारे सत्ताधारी आणि विरोधक यांनी आज एकमेकांना खास शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री आमचे मित्र आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांची तब्येत चांगली आहे, ते लवकर चांगले व्हावेत या सदिच्छा त्यांना देतो। पण आता अलीकडे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस थोडे बिघडल्यासारखे दिसतात। ते जास्त खोटं बोलतात, जास्त फेकतात, ते त्यांनी खोटं बोलू नये, फेकू नये। पहिले देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून जे काम करत होते तशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या चावीस तुमच्याजवळ आता मिळालेली आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी। पण तसं काही दिसत नाही, बुरा न मानो होली है। हा, ते भगवा गुलाल शेवटी उद्धव ठाकरेजी सुद्धा त्यांचे संस्कार भगवा गुलालाचेच आहे। पण मधल्या काळामध्ये त्यांनी जे काही स्वीकारलं आहे ते आता आज काही बोलण्याची गरज नाही। पण उद्धवजींना माझी विनंती आहे की 2.5 वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आज विधान परिषदेमध्ये आहे, तर महाराष्ट्र सरकार जे देवेंद्रजींचं सरकार आहे ते महाराष्ट्राला समोर नेण्याचा विचार करत आहे, विकसित करण्याचा विचार करत आहे। तर उद्धवजींनी रोज सभागृहात यावं विधान परिषदेमध्ये, रोज आम्हाला मार्गदर्शन करावं। एक गोष्ट नक्की, या माणसाने अनेकाच्या शिव्या खाल्ल्या, अनेक जण त्याच्यावर तुटून पडले, पण माणूस काय हल्ला नाही बाबा। जे काय बोलायचं ते त्यांनी काही सोडलं नाही। मग त्याला कोणी सकाळचा भोंगा म्हणो का काही म्हणो, ही चिकाटी असलेला संजय राऊत खरं त्याला सलाम आहे। पक्ष डुबला तरी चालेल, संजय राऊत हलता कामा नये। होळीच्या तुम्हाला फार फार शुभेच्छा देत असताना ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे, तुम्ही या सर्व आघाडीचे मुख्य प्रवक्ते होत। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी कुटुंबासोबत धुळवडीचा आनंद लुटला। यावेळी अमृता फडणवीस यांनी धुळवडीच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाण्यात आपल्या नातवासोबत रंगांची मनसोक्त उधळण केली। नातू रुद्रांशच्या साथीनं पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी आणि समस्त शिंदे कुटुंबियांनी मनसोक्त धुळवड साजरी केली। यावेळी त्यांचा मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही धुलीवंदनची धूम पाहायला मिळाली। रंगांची उधळण करत बावनकुळेंनी धुळवड साजरी केली
आणि पुण्यात भोई प्रतिष्ठानच्या धुळवडीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली. विशेष मुलांसोबत त्यांनी धुळवड खेळली. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये आपल्या पाळधी गावी बंजारा समाजातील बांधवांसोबत धुळवडीचा आनंद लुटला.